कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भैरवी काय करतेस तू? अगं किती याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार। तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो कायमचा। मम्मा, तुझ्यासाठी फोन आहे। नमस्कार, भैरवी वजे बोलते। हाँ नमस्कार भैरवी मॅडम, रामभाऊ पाटील बोलतोय। बोला रामभाऊ, आज कशी आठवण केली? अहो, दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या ताराचा कार्यक्रम ठेवायचा विचार सुरू होता आमचा। बर, कुठे आहे कार्यक्रम? अहो, आळंदीमध्ये आहे कार्यक्रम, जुन्या विठ्ठल मंदिराजवळच। अच्छा, जुनं विठ्ठल मंदिर म्हणजे तुम्ही एकनाथ भागवत आहे त्यांच्या घराजवळ ते मंदिर आहे त्याच्याबद्दल बोलताय का? अहो, अगदी बरोबर ओळखलात तुम्ही। अरे वा, काहीच हरकत नाही, करूया ना। कधी करायचा आहे कार्यक्रम? सावलीच्या घरी जाणं आहे का? हो। मग तर अगदी सोपं जाईल। ठीक आहे रामभाऊ, तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा, आपण करूया हा कार्यक्रम। आणि हो, यावेळी कार्यक्रम एकदम दणक्यात व्हायला पाहिजे बरं का। अरे वा, काय विशेष? कारण यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रूपम कॉस्मेटिक्सचे मालक सारंग मेहेंदळे येणार आहेत। चला ठेवतो। काय झालं मम्मा? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? कार्यक्रम सावलीच्याच घरी आहे, पण तिथे सारंगही असणार आहे। जावई बापू येणार आहेत तेव्हा काहीतरी गोडा धोडाचं करायला पाहिजे। हा अजून काय काय ऐकून घ्यायचं मी या घरात? अगं जयंती, काय झालं? कशाला रडतीये? मला काय विचारता? विचारा ना तुमच्या सुपुत्राला, विचारा काय झालं ते? कशाला आले मी या घरात? कशाला आले मी इथं? माझ्या बाहेर एक एवढी श्रीमंती वाहते हो, इथं 18-20 दारिद्र्य तरी लग्न केलं मी यांच्या बरोबर, आणि आज बायको एवढी धाय मोकळून रडतीये तर या पाषाण हृदयी माणूस विचारत पण नाही। नाही नाही गाई, त्याच्या नादाला मी सांगते काय झालं। यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला आणि तो पण कुणाच्या घरी माहितीये का? सावळीच्या घरी हो। तिची वहिनी ना, मी तिच्या घरी चोरी करेन का हो? सारंगरावांना आणि तिला आपल्या घरी राहायला मी माझी खोली दिली ना, माझ्या काळजावर दगड ठेवून। दगड कसला? डोंगर ठेवला, मोठा डोंगर दिली ना। मी काय केलं? चोरीचा आळ घेतला। सगदेवा, अरे असं चोरीचा आळ घ्यायचा असतो का घरच्या सुनेवर? एवढीशी वस्तू आहे हो, एवढीशी। ती पण दुबईतनं माझ्या मैत्रिणीनं पाठवली। त्यांना पटत नाही। नाही मान्य आहे, मी चोरी करणाऱ्यातली वाटते, पण कुठे चोरी करावी एवढी तरी अक्कल असेल की नाही मला? जावळीच्या घरी काही मानते नाही की नाही मला तिथं? सगदेवा, हे खरं आहे? चल माफी माग। अहो बाबा, माफी माग म्हणलं ना वा? सासरे बुवा, तुमच्यामुळे टीआरपी वाढणार आहे बरं, कारण तुम्ही माझी सतत बाजू घेता। आता सांगताच आहे तर नवरीत सर मागा जरा माफी, म्हणजे हात पाय जोडून अशी मागा म्हणावं। नाही सारखं टचा बोलतात ना, माफी मागायला काय प्रॉब्लेम आहे? नाही माझं काही म्हणणं नाही बघा, पण तुम्ही सांगताय तर मस्त व्यवस्थित सीन होऊ द्या ना, उगाच लेचा पेचा नको। सगदेवा, माफी माग। माफ कर। ऐकू आलं तुम्हाला? तुम्हाला ऐकू आलं सासूबाई? हा, आपू भाऊजींना उठवून विचारू का त्यांना ऐकू आलं का म्हणून? हा, अरे बाबा सगदेवा, माग ना माफी। जयंती, मला
सखदेवा, अरे तुला माहिती आहे ना ती कशी आहे ती. कशाला तिच्या नादी लागतोयस? बरोबर बोलताय बाबा तू. आली या भोगाशी असावे सादर. तुळशी आई, तू ह्याच्या आधी कोमेजली होतीस, पण आता जशी बहरतेस ना तसाच माझा संसार बहरवते. मी आज माझ्या माहेरी चालले. आता ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. माझ्या सासरच्यांची आणि या घराची काळजी घे. प्रार्थना करते तुला. सावली झाली तयारी? हो वहिनी. तर मलाही यायला आवडलं असतं. वहिनी, तुम्हाला जमलं तर नक्की या. आणि राजकुमार भाऊजींना. अगं त्यांनाच तर यायचं नाहीये ना. बरं असो, काल जे काय सांगितलंय तुला लक्षात आहे ना? मग आजचा प्रवास त्याचीच नांदी असं समज. काळजी घे स्वतःची आणि घरच्यांना माझा नमस्कार सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.